पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इस कंपटीशन में पार्टिसिपेट करके तुम्हें जो सेटिस्फेक्शन मिलेगा वो जिंदगी भर रहेगा। अब डिसीजन तुम्हें लेना है। मैं पेपर्स तुम्हें दे चुका हूं। आई पण यांना नाही आवडणार। अश्विनी, आता निर्णय तुला घ्यायचा आहे आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी देखील तुलाच घ्यायची आहे। आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू पुन्हा स्पर्धेत भाग घ्यावास, पण श्रेयस आणि तुझ्यामध्ये आम्ही नाही येणार। आई प्लीज, पण प्लीज तू कॉम्पिटिशन मध्ये परत जा। नियती, दिलं तुझं बर्थडे गिफ्ट तुला। मी मिसेस इंडिया स्पर्धेत परत येते। आता पुन्हा ते स्पर्धेत जायचंय? अरे अश्विनी, तुला कळत कसं नाहीये? मला दिसतंय ही सगळी मतलबी लोक आहेत। तुला जे मीडिया अटेन्शन मिळतं, पॉप्युलॅरिटी मिळते ना, ते सगळं या लोकांना एनकॅश करायचंय त्या कॉम्पिटिशन साठी। म्हणून हे सगळं कन्व्हिन्स करण्यासाठी ना इकडे आलेत ही लोक। नाही तर कशाला मरायला येत आहे तिकडे ते काय ते सेशन्स करायला? श्रेयस, तू अश्विनीला बोल लावू नकोस, यात तिची काही चूक नाहीये। मी तिला सांगितलंय कॉम्पिटिशन मध्ये भाग घे म्हणून। अरे बापरे, तू सांगितलं? पण तू मध्ये का पडतेस? आणि तू सांगितलेलं ना माघार घ्यायला, मग आता तू सांगितलं परत जा। अरे तिने केलं ते करेक्ट केलंय। वाटच बघत होतो मी, भीष्म पितामहाशी नाही बोलले अजून मध्ये। अरे माझं नीट ऐकून घे। कसं आहे ना, मयुरीचं असं झाल्यामुळे आपल्या कुणाला काही समजत नव्हतं नेमकं काय करायचं। आपण सगळेच बावरलो होतो आणि त्यावेळी आपण त्या स्पर्धेवर दोष टाकून मोकळे झालो। आणि विचार करून लक्षात आलं त्या गोष्टीचा आणि कॉम्पिटिशनचा काही संबंध नाही। वा, आता सडनली सगळं तुला रिअलाइज झालंय का? अरे कारणच तसं आहे ना। म्हणजे कसं आहे श्रेयस, अश्विनीनं ही स्पर्धा मध्ये सोडायला नको, पूर्ण करायलाच हवी। करा जे करायचे ते करा। आता आपल्या घरात सगळ्यांनी ठरवलंच आहे ना, अक्कल गहाण ठेवायची आणि मग वागायचं। आणि त्यावर भ्रम सगळ्यांना की आम्ही रॅशनल विचार करतोय आणि मी इररॅशनल विचार करतोय। अश्विनी बाई, तू ना जे करायचे ते कर। तुला भाग घ्यायचा कॉम्पिटिशन मध्ये, अजून कुठली स्पर्धा बाकी असेल त्याच्यातही भाग घेऊन टाक। आणि या सगळ्यामुळे आपल्या घरात जे वाईट होतं ना तेही होते। पण प्लीज मला हे मूर्ख बनवणं बंद कर आता। अहो तसं नाहीये, काय बोलताय तुम्ही? प्लीज 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 अश्विनी, अगं एकदा दोनदा ठीक आहे ना, सारखं सारखं सराईतपणे मूर्ख बनवतेस तू मला। आणि या दोघांना पुढे करून मला काही कळणार नाही असं वाटतं का तुला? अगं मूर्ख नाहीये मी, सगळं प्लॅनिंग करतो तुझं मला। प्लॅनिंग? अहो मी कसलंही प्लॅनिंग नाही करत आहे, काय बोलताय तुम्ही? अश्विनी, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि या मिसेस इंडिया कॉम्पिटिशन वर तर अजिबात बोलायचं नाही। अहो करायचं ते कर। झालं, डोक्यात राग घालून गेला। प्रत्येक वेळेला सणाला काही ना काही व्हायलाच हवं का हो? अश्विनी तू टेन्शन घेऊ नकोस। अरे मी तुला माझा मित्र समजलो आणि तू माझ्या बहिणीला मारायला निघालास। यानंतर शिल्पी आणि माझ्या आयुष्यात जे काही होईल ना, त्याला जबाबदार फक्त तू असशील। कमाल, अगं ते पुरणपोळी वगैरे नैवेद्याला गुढीपाडव्याच्या मान्य आहे, पण गुढीपाडवा म्हटल्यानंतर श्रीखंडपुरीचा बेत हा व्हायलाच पाहिजे। बाकी तुम्ही काहीही करा। बरोबर, श्रीखंडपुरी करीन मी, पण तुम्हाला अर्धी वाटीच मिळणार आहे श्रीखंड। त्याला काय अर्थ आहे? अगं नवीन वर्षाची सुरुवात होते, चांगली दणक्यात होऊन जाऊन दे। ते काय नाही,
मला 2-4 किलो तरी श्रीखंड पाहिजेच पाहिजे. काय सुरुवात दणदणीतच होणार आहे. आणि कळलं का, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तुम्हाला दोघांना अगदी प्रसन्न मनाने जोडीने पूजेला बसायचंय. राग करायचा नाही. वाईट विचार तर अजिबात मनात येता कामा नये. चिडचिड नको, भांडणं नकोत. कमाल. आता तसा काही विषय तरी निघालाय का? मग तू कशाला उगीच विषय काढतेस? काही भांडणार वगैरे नाही आहेत ते. काय रे? हो हो, म्हणजे काय? बरं राहिलं. पण हे विद्युत, सकाळी उद्या मला सांगायला लावू नकोस. न सांगता आंब्याचे टाळे घेऊन ये आणि बरोबर कडुलिंबाची पानं सुद्धा घेऊन ये. आणि गुढी करताची काठी लागते ना, ती सुद्धा आजच शोधून ठेव. यांना काही सापडत नाही. बरं, मला उद्या सकाळी जरा बाहेर जायचंय. मी थोडं जाऊन येईन बाहेर. हे बघ, तू बाहेर जा, माझी काही हरकत नाही. पण जोडीने पूजेला बसायचंय. छान पूजा करा, त्यानंतर जा बाहेर. कितीला जायचंय तुला? साधारण एक 8-8:30 वाजता. का ग, तुला काही काम होतं? नाही, काही काम नाहीये. दीदी, इथे ऑरेंज टाकू का रेड? हा येल्लो टाक तिकडे. अरे लवकर आटपा. किती सुंदर रांगोळी काढली आहेस. अगं पण लवकर, सावंत काकूंची पण काढून द्यायची आहे ना. हो आई. बाबा चहा. दीदू, सावंत काकू इतक्या मोठ्या झाल्या, त्यांना रांगोळी काढता येत नाही, तर शिकत का नाही? अगं काही नाही, सगळं येतं, पण करायचा कंटाळा. आयतं पाहिजे सगळं. अहो, सणासुदीचा कसला पेपर वाचत बसलाय? चला आटपा पटापट. का सणाच्या दिवशी काही बातम्या येत नाही? अहो, ती गाठीच्या माळा कुठे ठेवलेत ते जरा शोधून द्या ना. दमले मी, सापडत नाहीयेत. गाठ्यांची माळ का हवी आहे? अगं, गुढी पाडवायला गाठीची माळ घालावी लागते म्हणून. दीदू, ही तर मी खाऊन टाकली. काय? नाही म्हणजे ते मी स्कूल मध्ये गेलेली ना, तेव्हा ते संजू आणि मी खाऊन टाकली. अहो, तर दुसरी घेऊन या. आबा 2 आणा. हो हो, 3 आणतो. अहो, आधी आंघोळ करून घ्या, सगळं आटपा ना. पूजा करायची, सगळं आवरायचंय. कसं होणार मला काही कळत नाही. पांडुरंगा, खरं नाही. अगं, सारखं सारखं आवाज देऊ नको त्या पांडुरंगाला. तोही वैतागेल नाही तर. तू काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होतं. आवरतो मी. आता तुला काय वेगळं सांगायची गरज आहे? अरे आंघोळ आटप, पूजा करायची आहे ना. मला नाही करायचं ते. अरे काय बोलतोस तू? हे आज सणासुदीचा दिवस आहे, चिडचिड कशाला करतोयस? आई सांगितलं ना मला काही करायचं नाहीये. तुम्हाला काय करायचं ते करा. श्रेयस अजिबात चालणार नाहीये, कळलं ना? आज गुढी पाडवा आहे, वर्षाचा पहिला सण. आणि सणासुदीला हा सूर नको. आई म्हणते ते ऐक. उठ आणि आवर जरा. आप्पा, हा आप्पा बोला. श्रेयसराव, गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अहो, शुभेच्छा द्यायलाच तर फोन केलाय मी. हा आप्पा, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा गुढी पाडव्याच्या. 1 मिनिट बाबांना देतो. नाही नाही, नको नको. तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा स्पीकर फोन वरती टाका फोन. म्हणजे कसं सगळ्यांशीच बोलता येईल. आणि तुमची सुद्धा तिकडे धावपळ चालूच असेल ना पूजेची. मी कमलला पण बोलवतो. कमल. ठीक आहे, 1 मिनिट. हा आप्पा, स्पीकरवर आत बोला. अगं, आशूच्या घरी फोन केलाय, ये लवकर. हो, ऐकलंस का आशू? प्रकाशराव, गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. उज्ज्वलाताई, प्रकाशराव, तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आई बाबा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. अरे फोनवरच बोलणार की घरी वगैरे येणार आहे? हो हो हो, मी आणि शिल्पी दोघेही येणार आहोत. हा, बरं, एक आनंदाची बातमी आहे. त्या सेव्हियोचं स्टेटमेंट मिळालंय पोलिसांना. त्याने पोलिसांना सांगितलंय की त्या रजत सुमनवर बिलकुल विश्वास ठेवू नका. त्यामुळे रजतने दिलेले सगळे स्टेटमेंट यापुढे खारिज केले जाणार आहेत.
म्हणजे तो आता फ्रॉड फोटोग्राफर आहे म्हणून तुरुंगात जाणार कायमचा? कायमचा. चला, पण विद्युत, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. बरं झालं हे सगळं प्रकरण मार्गी लागलं नाही. मामा थँक्यू. नाही, माझ्या एकट्यामुळे हे झालेलं नाहीये खरं तर. ऍक्च्युली त्या एपीने खूप मदत केली या सर्व गोष्टींमध्ये. एपी? हो, ऍक्च्युली तो नसताना तर सव्योशी कॉन्टॅक्टच झालं नसतं. आणि ती ऋतुपर्णा दास, तिने ज्या मुलीचं स्टेटमेंट दिलं ना, तेही महत्वाचं ठरलं खरं तर. त्यामुळे स्प्रिंगडेल कंपनीवर लागलेले सगळे चार्जेस मागे घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर लागलेला स्टे सुद्धा आता मागे घेण्यात येईल. वाव, आता आई मी पण येणार आहे तुझ्या प्रॅक्टिस मध्ये. दिदू आलेली ना तशी, मला घेऊन जाशील ना? हो, जाईना घेऊ. अगं आशू, तू या स्पर्धेमधून नाव मागे घेतलं होतंस ना, मग आता? नाही, आई तर पुन्हा जाणार आहे. हो का? अरे वा. अच्छा, म्हणजे वहिनी स्पर्धेत परत पार्टिसिपेट करणार आहे? हो. ताई, तू खूप चांगला डिसिजन घेतलायस. आणि हो, यापुढे तुला पोलीस स्टेशनमध्ये इन्क्वायरीसाठी बोलवलं जाणार नाही. आणि मयू, तू सुद्धा कॉलेजला जाऊ शकतेस. हा आशू, थोडक्यात काय तर आजच्या चांगल्या दिवसाची सुरुवात खूप चांगल्या बातमीने झालेली आहे. काय आता विद्युत आणि शिल्पी येत आहेत ना, दिवाकरराव तुम्ही सगळे या, म्हणजे भेट होईल आपली. हो, नक्की नक्की. हो, येऊ. बरं, ठेवू आता फोन. हा, चला, बाय. ऐक, स्प्रिंगडेलवरचा स्टे विड्रॉ झालाय आणि तो जो फोटोग्राफर आहे ना, त्याचा एक्स बॉस, त्याने त्या फोटोग्राफरच्या अगेन्स्ट स्टेटमेंट पण दिलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वहिनीने स्पर्धेत परत भाग घेण्याचा डिसिजन घेतलाय. गुड. ही तर गुड न्यूज आहे. मला याची काहीच आयडिया नव्हती. तेच तर ना, तुला काही माहित नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. एक मिनिट, काल जे ऑफिसमध्ये घडलं त्याच्यानंतरही तुला हीच गोष्ट महत्वाची वाटते का शिल्पी? हे बघ, माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आली ती मी फक्त तुझ्याकडे पास ऑन केली, शेअर केली. खरं तर माझं असं म्हणणं आहे की ही इन्फॉर्मेशन माझ्या आधी तुझ्याकडे असायला हवी होती. शिल्पी, छोट्या गोष्टींचा इश्यू करू नको. विद्युतचं काय? घरी आल्यावर तो काही म्हणाला का तुला? नाही, काहीच नाही विचारलं. इनफॅक्ट तो त्या बाबतीत काही बोलतही नाहीये. म्हणजे ना, माहित नाही, पण एकदम असं नॉर्मल वागतोय, जणू काही झालंच नाहीये. मला काही विचारत नाहीये, काही क्रॉस करत नाहीये, काही कळतच नाहीये, काहीतरी विचित्रच वागतोय. एकदम नॉर्मल, म्हणजे काहीच नाही झालंय असं. समथिंग फिशी. नक्कीच विद्युतच्या डोक्यात ना काहीतरी मोठा प्लॅन चाललाय. त्याचं हे असं नॉर्मल वागणाला आपल्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. हो, पण मग आता काय करायचं आपण? तू डोळे कान सगळं व्यवस्थित उघडं ठेवा. त्याला हलक्यात घेता येणार नाही शिल्पी. ही इज व्हेरी शार्प. शिल्पी, बरं ऐक, माई बोलवतात, मी करते नंतर फोन. विद्युत, काय चाललंय तुझ्या डोक्यात नक्की? असं पहिल्यांदाच होतंय की मला काहीच अंदाज मानता येत नाही. बोला विद्युत शेठ, बोला. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ते म्हणतात ना, नूतन वर्षाभिनंदन. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. बरं, सगळी तयारी झाली आहे. कुठल्या तयारीबद्दल बोलतोय तू? अरे, आपण जे बोललो होतो. अरे हा, सॉरी, बोल. बरं ऐक, काल विक्रमच्या ऑफिसला जाऊन आल्यानंतर मी सगळ्या प्रोसेसला सुरुवात केली आहे. सगळे डॉक्युमेंट सबमिट झालेत आणि पहिली प्रोसेस लवकरच सुरू होईल. बरं ऐक, मी तुला अपडेट देईनच, पण मीनवाईल तू समजा श्रेयसकडे गेलास तर त्याच्यासमोर चुकून सुद्धा हा विषय काढू नकोस. ओके? आणि मी हेच सांगायला तुला फोन केलाय खास. त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, रिलॅक्स राहा. श्रेयसला काही सुद्धा कळणार नाही. गुड बाय. उज्ज्वला, हा, हे घे.
गाठी आणि फुलांचे हार. हो, हार कशाला बनवलेत ना घरात? माहितीये मला, पण ताजे दिसले म्हणून आणले. हे काय? काय बघ? हे गजरा. गजरा तुला आवडतो ना? मला माहिती आहे, सणासुदीला असा गजरा माळलेला तुला आवडतो, म्हणून मी फुलांच्या दुकानात स्पेशल गेलेलो होतो. काल जेव्हा कपाटातून तू ही जरीची साडी काढली ना, तेव्हाच मला वाटलं या साडीवर तुला गजरा हवाच असणार, म्हणून आणला. हे माळून घे. नाही 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 का 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 गजरा असा हातात गिफ्ट दिल्यासारखा द्यायचा नाही. तुम्ही आजीच्या केसांमध्ये माळा आणि फोटो पण काढायचा असतो. काहीतरी काय मयो? आजोबा हे कंपल्सरी आहे, तुम्हीच माळायचा आजीच्या केसात गजरा. बरं दे ग. तुम्ही पण काय त्या मुलांबरोबर? आजी तू गप. शांतपणे उभी राहा. थांबा थांबा, मी फोटो काढते. हा, रेडी? रेडी, स्माइल. वाव, किती मस्त आलाय बघा फोटो. बघू बघू. अरे वा, कमाल. तुम्ही दोघं न भांडता खूप छान दिसता. अरे ऐका ना आई, सगळी तयारी झालीये. अगं पण तुझी तयारी? तयार हो, सकाळपासून नुसती राब राब राबतेस. हो, आलेच, तयार होऊन येते. बाबा, हा बांबू घेऊन कुठे चाललात? गुढी बांधायची ना ग. पण गुढी का उभारतात? कारण गुढी स्नेहाचा, मंगल्याचा, आनंदाचं प्रतीक असते आणि विजयाचं प्रतीक सुद्धा असते. पण कसला विजय? झालं, कू क्युरिओसिटी सेंटर उघडलं. आजोबांना विचार. आबा सांगा ना हो. बरं बरं सांगतोय. अगं आज गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री प्रभू रामचंद्राने वालीचा वध करून प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केलं होतं. तोच आजचा दिवस, आणि म्हणून तो दिवस विजयोत्सव म्हणून आपण साजरा करतो. घरातून वालीचा, असुरी शक्तीचा नाश श्री प्रभू रामचंद्राने आपल्या दैवी शक्तीने केला होता. म्हणून आजचा दिवस हा आपण गुढीपाडवा म्हणून, गुढीपाडवा म्हणजे विजयाचं प्रतीक म्हणून साजरा करतो. आणि इथूनच मराठी वर्ष सुरू होतं. कळलं? याच दिवशी प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. त्याचा हा आनंदाचा दिवस. ओ, तुला माहित नव्हतं? तुला माहित होतं? आज आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून आपण गुढी उभारतो, तिची पूजा करतो, म्हणजे ती वर्षभर आपलं संरक्षण करते. कोणापासून? डेव्हिल्स पासून की घुस पासून? कसं आहे संजू बेटा, आज माणूस आहे ना, हा तुझ्या डेव्हिल आणि घोस्ट पेक्षा जास्त भयंकर झालाय. म्हणजे संजू बेटा, आपण माणूस म्हणून आहे ना खूप खालच्या थरावर गेलोय. आपलं मन शांत, सात्विक, समाधानी असायला हवं ना, पण ते तसं नाहीये. ते चंचल आणि स्वार्थी झाले. म्हणून आजच्या या शुभ दिवशी त्या वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी आहे ना, आपण वीर पराक्रमी होण्याची शपथ घेतो. पराक्रमी वीर म्हणजे असं? हो, अगदी असाच पराक्रमी वीर. संजू बेटा, आजच्या पवित्र दिवशी भोगावर योगाने, वैभवावर विभूतीने आणि विकारावर विचारांनी विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची असते. मला काहीच नाही समजलं. जाऊ दे, तू आपल्या श्रीखंडपुरीवरतीच कॉन्सन्ट्रेट कर. शिल्पी, बरं झालं हा तू ही साडी नेसलीस. अगं हा रंग किती छान दिसतोय तुला. घरात सण आहे का घरावरती ऋण आहे हे त्या घरातल्या स्त्रीकडे बघून आणि तिचं वागणं बोलणं बघूनच कळत. पुरे, आज ऋणाचं नाव नको. चला, तुम्ही दोघे जण आधी जोडीने पूजा करून घ्या. शिल्पी, ये पूजा करूया. अरे थांबा थांबा थांबा, आपण सेल्फी काढूया. बर,
शिल्पी चल ये. अरे थांब, या दोघींना येऊन उभं तर राहू दे तिकडे. हा आता काढ. चला बाजूला आता फोटो काढणं. तो मोबाईल ठेव बाजूला, आरती करून घेऊया. हा नंतर फोटो काढ तू परत. चल. तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये? आधी पूजा तर होईल. पप्पा तुमचा फोन आला. आप्पा आलोच. शिल्पी हे बघ, प्रसाद आधी घरातल्या देवासमोर ठेव, मग घरातल्यांना वाट आणि नंतर शेजारी पण देऊन ये. हा काय? अगं देवापुढे ठेव आधी प्रसाद, मग आपल्या सगळ्यांना दे घरामध्ये, हो, हो. मग शेजारी पण नेऊन दे.